जेवण करावं ना पाऊल आमसारखं करावं. डायरेक्ट एका ताटामध्ये 7-7 जण आम्ही बसलो जेवायला. याला म्हणते मित्र प्रेम. दिंडी करणं सोपं तेवढं अवघड तेवढं बरं का. 3 वाजताच माणूस उडून राहते डायरेक्ट. तुम्ही असं म्हणा 24 तास लोक राहते वारीच्या वाटेनं. काही लोकांना झोप पण नाही बरं का. मला सवय 6:30 वाजता उठायची. दिला उठून मला 5:30लाच. म्हणलं बरं आहे चला काय अडचण नाही. आंघोळ वगैरे केली टँकर खालीच गारा पाण्यानं मस्त पैकी. आणि पाऊल तुम्हाला एक सांगू का, ज्या गावात संध्याकाळी मुक्काम राहतो ना त्या दुसऱ्या दिवशी बघायचं त्या गावाकडे सगळं सजावटीचं काम राहतं रथाचं. आणि जी पालखी असते ना ती साईडला काढून ठेवली रथाच्या बाहेर, कारण की दर्शन घ्यायसाठी नाही गावातल्या लोकांना. सर दर्शन वगैरे झाले का 7:15 दिंडीचं प्रस्थान होतं पब्लिक त्या गावातून. मग बैल जोड राहत्या, एक नगार राहतो, 2 घोडे, परत रथाचे 2 बैल, नगार 2 बैल, नगारा पुढे चालवतो, त्याच्या मागे घोडे, त्याच्या मागे रथ, त्याच्या मागे सगळं दिंडी, असं विषय राहतो. विश्वगुरु निवृत्तनाथ महाराज की जय. हे सगळं खरं आहे रे बरं का. पण मला अजून परत विषय बसा ना, खरंच मी दिंडीमध्ये गेलो असतो आणि वारी केली असते. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे पब्लिक दिंडीमध्ये एकच दिवस राहिलो बरं का. त्याच्यामध्ये माझ्या मित्र कंपनी होऊन गेली. त्याच्यामध्ये काय मृदुंगाचार्य, काय कीर्तनकार, काय गायक, मीच थोडा गबाळा होतो, तो म्हणजे लॉगर. तर काय करणार पब्लिक आपल्याला ते म्हणे आज जेवायचं एक ताटामध्ये जेवायचं म्हणे. म्हणलं बरं चला काहीच अडचण नाही, म्हणलं मी पण जेवतो वगैरे. आणि जेवणाला थोडासा विसावा घ्यावाच लागतोय पब्लिक. मग जेवण वगैरे झालं, थोडं विसावा वगैरे केला, नंतर परत रथ निघला. मग परत दिवसभर चालायचं मस्त पैकी. संध्याकाळ झाली का परत आपल्या ठेप्यावर जाऊन थांबायचं. आजचा ठेपा होता शाळेमध्ये, ते थोडं कॉलेज टाईप होतं. नंतर शाळेत येऊन बघतो तर काय फळा वगैरे काहीतरी होतं. वार मंगळवार कोणता वार दिसतोय काय माहिती. म्हणलं आपल्याला झोपशी म्हटलं बाकीच मरू द्या. बेंच वगैरे साईडला घेऊन झाडून वगैरे घेतलं. जागा तरी कमी केली, पण मित्राच्या कंपास शाळेमध्ये बघा बरं. आणि तो बघा बरं काय मला तरी वाटतं तो आहे ना चित्रकार बित्रकार काय रे भाई. चला जय श्रीराम.